250 रुपये रोजंदारीनं शेतात काम करणारे आपण लोक आपल्याला 250 कोटीचा भ्रष्टाचार जास्त काही कानाला टोचणार नाही, कारण आपल्याला ते कळणारच नाही। या छत्रपती संभाजीनगरमध्ये 250 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी जे बांधकाम विभागाचे अतुलजी चव्हाण आहे यांची नेमणूक करण्यात आली। खरं तर आमची मागणी अशी आहे की सन्माननीय निवृत्ती न्यायाधीश यांनीच या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, कारण गोरगरीब कष्टकरी बांधवांसाठी आलेला पैसा या अधिकारी लोकांनी खाल्लेला आहे आणि तो कसा खाल्ला याची तपास करण्यासाठी अतुलजी चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे, ज्यांच्यावर आम्हाला मुळीच भरोसा नाही। ज्यांची पत्नी आमदार आहे, ज्यांचे पुतणे जिल्हा परिषद सदस्य आहे आणि ज्यांना स्वतः राजकीय लालसा आहे, अशा लोकांकडनं या भ्रष्टाचाराची चौकशी होणं अत्यंत गंभीर आहे। खरं तर या भ्रष्टाचारामध्ये ते देखील सामील आहेत असा आम्हाला कुठेतरी डाऊट आहे। यांनी राजकीय वर्तुळामध्ये आपला हस्तक्षेप वारंवार दाखवलेला आहे। बॅगाच्या बॅगा 50-50, 1-1 कोटीच्या घेऊन फिरताना अतुलजी चव्हाण हे दिसलेले आहेत, याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत। यांच्याकडनं पारदर्शक चौकशी होईल असं आम्हाला वाटत नाही।